आज ना मी तुम्हाला इतकी छान अशी आलू मटरची भाजी दाखवणार आहे। म्हणजे आलू मटरची भाजी आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो, पण आज मी तुम्हाला खूप सिंपल आणि छान अशी आलू मटरची भाजी दाखवणार आहे। हिरव्यागार ताज्या वाटाण्याची भाजी खूप चवदार आणि स्वादिष्ट लागते, सगळेजण आवडीने खातील। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि याची रेसिपी पण बघा, खूप सिंपल आहे। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि याला बनवायची कृती। तिकडे बघू शकता मी एका कढाईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवत आहे। आज मस्त मी तुम्हाला छान अशी सोप्या पद्धतीने आलू मटरची भाजी दाखवत आहे। म्हणजे आपण बेसिकली जे आलू मटरची भाजी असते तर चांगले असं करी वगैरे करतो, पण ही खूप सिंपल अशी भाजी तुम्हाला दाखवते। आता एक कांदा टमाटर ना मी मिक्स कट करून घेतलेला आहे, म्हणजे अर्धा टमाटर आणि एक मोठा कांदा चिरून घेतला आहे। तो आपल्याला थोडा वेळ जरा परतून घ्यायचा आहे, म्हणजे जोपर्यंत त्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत कांदा टमाटर परतून घेतलं। आणि त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं आहे। आता थोडा वेळ याला जरा परतून घेते, मग आपण याच्यामध्ये टाकायचे, मी एक कूट करून घेतला आहे अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ मी इथेच अंदाजाने टाकून घेतलं आहे याच्यामध्ये। हे बघा असं जाडसर थोडंसं कूट करून घ्यायचं आहे। हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं म्हणजे एक राऊंड मारला तरी बस होते। असं जाडसर कूट करून घ्यायचं आहे। अद्रक लसूणची आणि मिरची मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर हिरवीगार टाकली तर खूप छान फ्लेवर येतो। आणि हे वाटण जे आहे ना आपण हे कांदा टमाट्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे जोपर्यंत त्याचा फ्लेवर चांगला उतरत नाही ना, याच्यामध्ये अद्रक लसूण टाकल्यामुळं खूप छान फ्लेवर येतो। आणि नेहमी आपण जे आलू मटरची सब्जी बघतो, भाजी बघतो, हॉटेलमध्ये पण आपण खातो, त्या रेसिपीला त्या भाजीला खूप वेगवेगळे आणि स्पेशल साहित्य लागतात। पण ही भाजी मी तुम्हाला अशी छान भाजी दाखवली, अगदी सिंपल आणि झटकीपट होणारी भाजी, आणि खायला इतकी स्वादिष्ट आणि खमंग लागते ना, तुम्हाला खाता क्षणी ही भाजी आवडेल। तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे ट्राय करा। आता हे थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये आपले बेसिक मसाले जे आहेत ना ते चवीनुसार टाकायचे। तर 1 चमचा मी गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, आपण लाल मसाल्याचा वापर नाही करत आहोत, मिरची वापरली आपण, त्यामुळे धना पावडर, गरम मसाला आणि अर्धा 1 चमचा हळद पावडर टाकायचे आहे। आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूण टाकल्यामुळं आपल्याला वरून असं काहीच असं विशेष साहित्य वापरायचे नाही आहे। सिंपल पद्धतीने मी ही भाजी तुम्हाला दाखवते। हे बघा आता हे सगळे मसाले, अद्रक लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट जी आपण टाकली त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायची, जेणेकरून सर्व असे मसाल्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरेल आणि भाजीला एक चांगली चव भेटते। मग आपल्या थोडंसं याला तेल परतून, म्हणजे तेलाची तरी येईपर्यंत, थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याला। हे बघा असं 5-10 मिनटं, जरा 5 मिनटं फक्त, किंवा कमीत कमी 2 मिनटं याला परतून द्यायचं मंद आचेवर। हे बघा असं तेल सुटत आलं की मग आपण याच्यामध्ये काय करायचं, आपण जे ताज्या हिरव्यागार वाटाणे आणलेले आहे शेंगाचे, आणि एक मोठा बटाटा मी कट करून ठेवले त्याच्यामध्ये, ते आपण ह्याच्यात टाकायचे। हे बघा मस्त परतून झालेलं आहे। आता जास्त परतवायचं नाही, नाही तर काय होतं, मसाला जळला जातो आणि मग टेस्ट बिघडते। तर आपण लगेच हे वाटाणे आणि बटाटे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हे बघा आता थंडीचे दिवस आहेत, सगळीकडेच वाटाणे भेटत आहेत, म्हणून वाटाणे आणायचे आणि वेगवेगळे पदार्थ त्याचे बनवून खायचे। मी वाटाण्याची एक रेसिपी टाकली नाश्त्याची, तीसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप छान आहे, हेल्दी नाश्ता आहे तो, वाटाण्यापासून तयार होतो तो। तर हे असं मिक्स करून घ्यायचं, बटाटे आणि वाटाणे। आता आलू मटरची भाजी असं कोणी नाही की ज्याला आवडत नसेल, सर्वच जण आलू मटरची भाजी आवडीने खातात। लग्न समारंभामध्ये, पूजामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही भाजी बघायला भेटते, खायला भेटते, आणि मला तर स्पेशली खूप आवडती भाजी। तर आता थोडा वेळ ना मी याला तेलातच परतून घेतले। आपले वाटाणे बटाटे जे टाकलेत ना, ह्या सगळं आपले मसाले जे टाकलेत त्याच्यामध्ये हे सुरुवातीला असे परतून घ्यायचे, एकदम आपण याच्यामध्ये पाणी नाही टाकायचे। आता मला ही भाजी अगदी ड्राय नाही बनवायची, म्हणजे सुक्की नाही बनवायची, अगदी थोडासा रस्सा बनवायचा आहे, जेणेकरून मला ही भाजी ना राईससोबत खाता येईल। हे बघा अर्धा 1 ग्लासच्या अंदाजाने पाणी इथे टाकून घ्यायचे। तर आता मी इथे ना पाणी टाकून घेतलेलं आहे अर्धा 1 ग्लासच्या अंदाजाने, आणि याच्यावर ठेवायचं झाकण, आणि फक्त 5 मिनटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं आपल्याला मंद आचेवर याला शिजून द्यायचे। हे बघा चांगली अशी उकळी फुटलेली आहे, आणि गॅस आता थोडासा मीडियम करायचा आहे, आणि मस्त हे उकळून द्यायचं आहे, चांगली भाजी तयार होती।
अजून 2-3 मिनटांनी चेक करायचं आहे. बघा पूर्ण रस्सा जो होता आपला म्हणजे पाणी जे होतं ते अगदी सोकून घेतलेलं आहे आणि बस इतकासा रस्सा आपल्याला परफेक्ट आहे. इकडे बघू शकता भाजी मी थोडीशी थंड केली आहे, गॅससुद्धा बंद केला आहे. तुम्ही भाजी बघू शकता किती छान अशी मस्त झणझणीत चमचमीत अशी ही आलू मटरची भाजी आज वेगळ्या पद्धतीने मस्त अशी सिंपल पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे. म्हणजे अशी भाजी ना कदाचित तुम्ही बनवली असेल किंवा नसेल, पण नक्की एकदा ट्राय करा. ह्याची खूप चव भारी लागते आणि नेहमीच्या भाजीपेक्षा जरा वेगळी टेस्ट लागते याची खाता वेळेस. तर नक्की ट्राय करा एकदा. तर आता मी हे सर्व करून घेते. गरमागरम ही हिरव्या वाटाण्याची ताजी अशी झमझमीत चणचणीत थंडीच्या दिवसात असं गरमागरम आणि झणझणीत खायची खूप इच्छा होती. ते बघा मस्त अशी थोडासा रस्सा असणारी अशी ही आलू मटरची भाजी मी तुम्हाला आज करून दाखवली. अगदी स्पायसी आणि तोंडाची चव वाढवणारी अशी भाजी आहे. गरमागरम राईससोबत, रोटीसोबत, ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत थंडीच्या दिवसात अशा भाज्या करून नक्की खाल्ल्या पाहिजेत. आणि इकडे बघू शकता मस्त आपली ही भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. आता मी एक खाणार आहे गरमागरम. तुम्ही पण या सगळे खायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. तर कशी वाटली आपली आजची व्हिडिओ रेसिपी तर नक्की मला कमेंट करा. आणि बघू शकता मस्त असे गाळ आपले बटाटे शिजून निघले आहेत. आणि तुम्हाला मी एक बातमी मला सांगायची आहे. माझ्या घरामध्ये थोडंसं पेंटिंग काम चालू आहे, कलर काम, त्यामुळे मला जरा व्हिडिओ बनायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे. तर प्लीज समजून घ्या, थोडा व्हिडिओ लेट येतो आहे माझा. आय होप तुम्ही मला समजून घेता. तर तरी पण प्रयत्न करते तुमच्यासाठी रेसिपी बघण्याचा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. थोडा वेळ लागला तर नक्की समजून घ्या.